हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधील नवीन पॉईंट रोल्स थेरम पाहणार आहोत. त्यामध्ये आपण रोल्स थेरमचे स्टेटमेंट, जॉमेट्रिक सिग्निफिकन्स व त्यावरील एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पाहूया आपण रोल्स थेरमचं स्टेटमेंट नक्की काय आहेत ते. स्टेटमेंट बघा, इफ वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन ऑफ अ रिअल व्हेरिएबल सच दॅट, फर्स्ट बघा कंडिशन, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी, and third condition f of a equal to f of b, then there exists a real number c belongs to open interval a b such that f dash c equal to 0. ओके, रोल्स थेरमचं स्टेटमेंट नक्की काय सांगतं की y इक्वल टू एफ ऑफ एक्स असं एक फंक्शन दिले, रिअल व्हॅल्यूड फंक्शन दिले ऑफ रिअल व्हेरिएबल सच दॅट, पहिली कंडिशन काय की दिलेलं फंक्शन काय पाहिजे, कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. सेकंड, डिफरन्शिएबल पाहिजे ऑन ओपन इंटरवल ए बी. आणि थर्ड, एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे. देन हे तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर देअर एक्झिस्ट असा एक पॉइंट कोणता, सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट एफ डॅश सी इक्वल टू 0. ओके, म्हणजेच या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर एफ डॅश सी इक्वल टू 0, त्यावेळेस हा सी कशामधला पाहिजे आहे, ओपन इंटरवल ए बी असेल तर रोल्स थेरम काय होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. हे आहे रोल्स थेरमचं स्टेटमेंट. ठीक आहे, आता रोल्स थेरमचं स्टेटमेंटनुसार आपण जॉमेट्रिक सिग्निफिकन्स काय सांगतं ते पाहूया. जॉमेट्रिक सिग्निफिकन्स अगोदर आपण डायग्राम व्यवस्थित काढून घेतलेली आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ओके, एक्स ॲक्सिसवर काय घेतलंय, कारण वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स ॲक्सिसवर काय वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स त्याची इमेज जाणार, वायवर काय येणार, वाय ॲक्सिसवर इमेज जाणार आहे. ओके, ठीक आहे. मग एवर काय आपण काय घेतलं, एक्स ॲक्सिसवर ए पॉईंट बी पॉईंट घेतलेला आहे. ओके, कर्व काढलेला आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, जॉईन केलेला आहे. ओके, आणि हा काय क्लोज इंटरवल ए बी आहे. ठीक आहे. मग इथे पण काय सेमच आहे, फक्त कर्व काय काढला, उलटा काढलेला आहे. तर जॉमेट्रिक सिग्निफिकन्स काय सांगतं ते आपण पाहूया. कारण इथं ए असेल तरी एफ ऑफ ए असणार आहे, कारण का वाय इक्वल टू काय एफ ऑफ एक्स आहे, त्यामुळं एक्स काय इथं ए आहे, त्यामुळे एफ ऑफ ए आलं. इथं पण एफ ऑफ बी आलेलं आहे, तसं इथं एफ ऑफ सी असणार आहे. ठीक आहे, मग पाहूया आपण डायग्रामनुसार आणि रोल्स थेरमचा वापर करून नक्की जॉमेट्रिक सिग्निफिकन्स काय सांगतं ते. ओके, एफ ऑफ x be a real function defined on closed interval ab and it is continuous on closed interval ab. आहे का कंटिन्युअस, आहे, इथं पण कंटिन्युअस आहे. ठीक आहे. इट फॉलोज दॅट वी कॅन ड्रॉ अ ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स बिटवीन द व्हॅल्यूज एक्स इक्वल टू अँड एक्स इक्वल टू बी. डायग्राम काढून घेतलेले आहे. ऑल्सो एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी. दुसरी काय की रोल्स थेरमनुसार की सेकंड पण काय कंडिशन्स घेतली आपण की सॅटिस्फाय येते. ओके, इट फॉलोज दॅट द ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स हॅज टँजंट ॲट इच पॉइंट ऑफ ए बी. असं का म्हणलं, कारण की एफ ऑफ एक्स काय आपलं डिफरन्शिएबल आहे, म्हणजेच काय वाय डॅश म्हणजे एफ डीवाय बाय डी एक्स काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. मग डीवाय बाय डी एक्स म्हणजेच काय असतो आपला टँजंट. डीवाय बाय डी एक्स म्हणजे काय असणार, टँजंट मिळणार, कारण की डीवाय बाय डी एक्स आपला काय असं स्लोप ऑफ टँजंट असतो, त्यामुळे त्या पॉईंटला काय असणार आहे, टँजंट मिळणार आहेत. ओके, त्यामुळे इथं काय म्हणलं, इट फॉलोज दॅट द ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स हॅज अ टँजंट ॲट इच पॉइंट ऑफ ए बी. ओके, नाव द एक्झिस्टन्स ऑफ रिअल नंबर सी बिलॉंग्स टू ए बी. मी हे रोल्स थेरमचा वापर करूनच घेतलेला इथं. पहिल्यांदा कंटिन्युअस, त्यानुसार डायग्राम काढली कंटिन्युअसची, नंतर डिफरन्शिएबल, त्यामुळे आपण काय प्रत्येक पॉईंटला काय मिळणार, टँजंट मिळतो हे सांगितलं. ठीक आहे. नाव द एक्झिस्टन्स ऑफ रिअल नंबर सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट एफ डॅश सी इक्वल टू 0. ओके, रोल्स थेरम काय सांगतो की दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, तिसरी पुढे येणार आहे, दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर काय सांगतो की देन देअर एक्झिस्ट अ रिअल नंबर सी बिलॉंग्स टू ए बी सच दॅट एफ डॅश इक्वल टू 0. मग काय सांगतो, शोज दॅट द टँजंट टू द कर्व ॲट एक्स इक्वल टू सी हॅज स्लोप 0. बरोबर आहे, कारण स्लोप ऑफ टँजंट काय असतो, एफ डॅश एक्स असतो. बरोबर, पण एफ डॅश एक्स इक्वल टू काय आपलं सी, त्यामुळे एफ डॅश इक्वल टू काय 0. रोल्स थेरम सांगतो. मग त्यानुसार काय सांगणार आहे आपण, द स्लोप काय मिळतोय 0. ओके, ॲट एक्स इक्वल टू सी.
0. दॅट इज मग टँजंट इज पॅरल टू द एक्स ॲक्सिस. ऑब्विसली म्हणजेच काय सांगतो, स्लोप 0 मिळत असेल तर जो काय टँजंट तो कशाला पॅरल असणार आहे, एक्स ॲक्सिसला, कारण तो त्याचा स्लोप काय असतो, ऑलवेज 0 असतो. त्यामुळे दॅट इज द टँजंट इज पॅरल टू द एक्स ॲक्सिस अँड द लाईन ए बी इज पॅरल टू एक्स ॲक्सिस. का, कारण ॲज एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी असतो. लक्षात ठेवा. बघा इथं ऑब्झर्व करा, इथं पॉईंट घेतला किंवा इथं पॉईंट घेतला, पण हा काय एफ ऑफ ए काय बी, म्हणजे एफ ऑफ ए इक्वल टू काय एफ ऑफ बी, त्यामध्ये ते काय असणार आहे, सेम पॉईंट असणार. मग ते जॉईन केल्यानंतर काय असणार, तो शेवटी इथे जॉईन केलं बघा, ते शेवटी काय असणार आहे, एक्स ॲक्सिसला काय आहे, पॅरल. त्यामुळे काय म्हणलं, and the line AB is parallel to x axis as f of a equal to f of b. f of a equal to f of b नसेल तर ते पॅरल असलं जसं काही सांगता आलं नसतं, पण f of a equal to f of b आहे त्यामुळे ते काय आहे, पॅरल आहे एक्स ॲक्सिसला. ओके, ठीक आहे. मग आपला रोल्स थेरमचं स्टेटमेंट झालेलं आहे, जॉमेट्रिक सिग्निफिकन्स झालेला आहे. मिनिंग समजायला पाहिजे. जॉमेट्रिक सिग्निफिकन्स म्हणजे त्या थेरमचा वापर करून काय सांगतो जॉमेट्रिक सिग्निफिकन्स, ते म्हणजे जॉमेट्रिक सिग्निफिकन्स. ओके, ठीक आहे. आता आपण रोल्स थेरमवरचे एक्झाम्पल पाहूया. खूप सिंपल आहे. स्टेटमेंट व्यवस्थित माहीत असेल तर तुम्हाला एक्झाम्पल व्हेरीफाय करताना की रोल्स थेरम व्हेरीफाय करतो का दिलेलं फंक्शन वगैरे ते पाहिजे आपणच. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. चेक वेदर द कंडिशन ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड बाय द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 2, 3. ओके, मग आपल्याला इथं नक्की काय सांगितलं ते व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. आपणास इथं काय विचारलंय की रोल्स थेरमचं कंडिशन सॅटिस्फाय होतात का दिलेल्या फंक्शनला ते बघायचं आहे. मग त्या कंडिशन कोणकोणत्या, पहिल्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात की ते चेक करायचं आहे. पहिली कंडिशन काय की एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस पाहिजे ऑन क्लोज इंटरवल ए बी. सेकंड कंडिशन काय, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी. आणि थर्ड काय, एफ ऑफ इक्वल टू एफ ऑफ बी आहे का ते चेक करूया. ठीक आहे. गिवन दिलेलं फंक्शन लिहून घेतलं, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 2, 3. पण एफ ऑफ एक्स स्क्वेअर पॉलिनॉमियल फंक्शन आहे का, आहे. ओके, मग ऑब्विसली ॲज एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल फंक्शन इन एक्स इट कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल एव्हरीवेअर ऑन इट्स डोमेन. का म्हटलं, कारण की एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज ऑलवेज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल असतं. ओके, ऑन इट्स डोमेन. लक्षात ठेवा. त्यामुळे मी डायरेक्ट म्हटलं की कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे. इन पर्टिक्युलर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 2, 3 आणि एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 2, 3. समजून घ्या का म्हटलं, कारण की हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे त्यामुळे कंटिन्युअस असतं आणि डिफरन्शिएबल पण असतं. ओके, ठीक आहे. मग पहिल्या 2 कंडिशन काय झाल्या आपल्या सॅटिस्फाय. मग थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होते का ते आपण पाहूया. आपल्याला इथे क्लोज इंटरवल काय दिलं, 2, 3. मग ए किती दिलं, 2 दिलं आणि बी किती दिलं, 3 दिलेलं आहे. मग ते फंक्शनमध्ये पुट करून घ्या. फर्दर वी हॅव एफ ऑफ 2 इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे ना, काय एक्स म्हणजे किती आहे 2, 2 चा स्क्वेअर 4 आणि एफ ऑफ 3, 3 चा स्क्वेअर 9. मग इक्वल आहे का, नाही. एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू एफ ऑफ 3 म्हणजे थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. देअरफॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स equal to x square x belongs to close interval 2, 3 does not satisfy all the conditions of Rolle's theorem. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला फक्त चेक करायचं होते कंडिशन सॅटिस्फाय होतात का नाही. ते पहिल्या 2 होतात पण थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 ऑन क्लोज इंटरवल 0, 4. समजून घ्या इथं काय सांगितलं एक्झॅक्टली की रोल्स थेरम व्हेरीफाय होतो का ते चेक करायचंय. मग अगोदर आपल्याला त्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात का पाहायचंय. त्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर मग पुढे काय करायचं की काय घेतलं आपण, एक पॉईंट घ्यायचा. कशामधला, तो क्लोज इंटरवल 0, 4 मधला घ्यायचा आणि एफ डेस इक्वल टू 0 ती कंडिशनचा वापर करून तो सी फाइंड करेल. तो सी 0, 4 मध्ये येत असेल तर रोल्स थेरम काय होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. अदरवाईज व्हेरीफाय होणार नाही. ठीक आहे. मग बघूया आपण पहिल्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात का नाही ते. गिवन एफ ऑफ एक्स काय दिला, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0, 4 लिहून घेतलं. सिन्स हे काय पॉलिनॉमियल फंक्शन आहे. ओके, सिन्स एफ ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन त्यामुळे ते काय असणार आहे, कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असणार. ओके, इट इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 0, 4. इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0, 4. ओके, थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होते का बघूया. एफ ऑफ 0 इथं एक्स इथं 0 पुट करा आणि काय व्हॅल्यू येत्या 10 येत्या. मग एक्स इकडे एफ ऑफ एक्स एक्स ठिकाणी इथं 4 पुट करा, तिथे एफ ऑफ 4 काय आला 10. ओके, मग एफ ऑफ 0 इक्वल टू एफ ऑफ 4 आलेलं. दस ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. मग 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपण सी फाइंड करावं लागेल पुढचा. ओके,
मग बघा द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स शुड व्हॅनिश फॉर ॲटलिस्ट 1 पॉईंट सी बिलॉंग्स टू 0 4 सी कशामध्ये घेतलं 0 4 टू ऑप्टेन द व्हॅल्यू ऑफ सी वी हॅव प्रोसीड ॲज फॉलोज. लक्षात ठेवा की सी कशामध्ये घेतला क्लोज इंटरवल 0 4 म्हटलं, मग तो सी फाइंड करून घ्यायचा आणि तो सी 0 4 मध्ये येत असेलच तर मग रोल्स थेरम काय होणार आहे व्हेरीफाय होणार आहे, अदरवाईज व्हेरीफाय होणार नाही. ठीक आहे, मग आपण फाइंड करून घेऊया एफ ऑफ एक्स काय दिलाय एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया एफ डॅश एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 4 कॉन्स्टंट आहे तसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग 2x मायनस 4 2 कॉमन काढला मग काय येणार आहे x मायनस 2. ठीक आहे, पण आपल्याला माहिती आहे सी बिलॉंग्स टू 0 4 तर आपण कंडिशन काय घेतो की एफ डॅश सी इक्वल टू 0. ओके, मग एफ डॅश सी इक्वल टू 0 पण एफ डॅश एक्स काय आला आपल्याला 2 इंटू एक्स मायनस सी. मग एफ डॅश सी काय असणार 2 एक्स ठिकाणी सी 2 इंटू सी मायनस 2 इक्वल टू 0. 2 डिवाइड केलं 0 अपॉन 2 0 त्यामुळे सी मायनस 2 इक्वल टू 0. मग सीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2 मिळाली, पण 2 हा आपला 0 to 4 मध्ये जातो का जातो. ओके, सी इक्वल टू बिलॉंग्स टू 0 4 दस रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. ओके, खूप सिंपल एक्झाम्पल असतात, व्यवस्थित समजून घ्या. की अजून एकदा सांगतो व्हेरीफाय नक्की काय करायचं, रोल्स थेरम व्हेरीफाय कसा करायचा. पहिल्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होते का बघायचं, ते बघितल्यानंतर आपण काय घ्यायचं की एक पॉईंट कशा म्हटलं त्या क्लोज इंटरवल ए बी मधला घ्यायचा. ओके, आणि सच दॅट एफ डॅश सी इक्वल टू 0. ओके, मग तो सी फाइंड करून घ्यायचा आणि तो सी त्या ए बी मध्ये येत असेल तर काय होणार आपला रोल्स थेरम काय होणार आहे व्हेरीफाय होणार आहे, अदरवाईज व्हेरीफाय होणार नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलेलं आहे. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 5 एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 2 पाय. ओके, गिवन एफ ऑफ एक्स लिहून घेतला आहे तसा. ओके, पण साइन एक्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, साइन एक्सचा कर्व काय असतो कंटिन्युअस असतो, कॉस एक्सचा पण कर्व काय कंटिन्युअस आणि कॉन्स्टंट ऑलवेज काय असतो कंटिन्युअस असतो. ओके, वी नो दॅट ट्रिग्नोमेट्री फंक्शन साइन एक्स कॉस एक्स अँड कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज कंटिन्युअस ऑन इट्स डोमेन, त्यामुळे त्यांची ऍडिशन पण काय असते कंटिन्युअस असते. ओके, लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये साइन एक्स हा ऑलवेज कर्व काय असतो कंटिन्युअस असतो, कॉस एक्स पण कंटिन्युअस आणि कॉन्स्टंट ऑलवेज काय असतो कंटिन्युअस असतो. ओके, स्ट्रेट लाईन येते बरोबर ना. ठीक आहे, त्यामुळे काय असणार आहे ते पण कंटिन्युअस असणार आहे, त्यामुळे त्यांची तिघांची पण ऍडिशन ही ऑलवेज कंटिन्युअस असणार, त्यामुळे दिलेलं फंक्शन काय असणार कंटिन्युअस असणार आहे आणि त्यांचं डेरिव्हेटिव्ह पण फाइंड करतो मध्ये डिफरन्शिएबल नसणार. ओके, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 2 पाय. आता आपण तिसरी कंडिशन एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी येते का ते बघायचं, म्हणजे एफ ऑफ 0 इक्वल टू एफ ऑफ 2 पाय येते का ते पाहूया. ओके, नाव एफ ऑफ 0 इक्वल टू साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 5 साइन 0 0 कॉस 0 1 आणि 5 आहे तसं मग 1 प्लस 5 6 एफ ऑफ 2 पाय साइन 2 पाय प्लस कॉस 2 पाय प्लस 5 साइन 2 पाय काय असतो 0, कारण की पायच्या मल्टिपल मध्ये काही असेल साइन ऑलवेज 0 असतो. ओके, 0 प्लस कॉस 2 पाय पायच्या मल्टिपल मध्ये इवन असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते कॉसला आणि ऑड असेल तर -1 असते, पण इथं इवन आहे. ओके, मल्टिपल त्यामुळे काय असणार आहे कॉस 2 पाय 1 प्लस 5 म्हणजे 1 प्लस 5 6 म्हणजे एफ ऑफ 0 इक्वल टू एफ ऑफ 2 पाय. दस ऑल द फंक्शन्स ऑफ एफ satisfy all the condition of the Rolle's theorem. There exists C belongs to open into 0 2 pi such that f dash equal to 0. Okay, मग now f of x equal to sin x plus cos x plus 5 मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. f dash x equal to काय आलं cos x minus sin x. ओके, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 5चं 0. ठीक आहे, मग एक्सच्या ठिकाणी काय घेऊ आपण सी, कारण एफ डॅश इक्वल टू 0 घ्यायचं आपण. मग एक्सच्या ठिकाणी सी घेतलं मग कॉस सी मायनस साइन सी. ओके, त्यामुळे सिन्स एफ डॅश इक्वल टू काय 0 इम्प्लाइज एफ डॅश सी काय कॉस सी मायनस साइन सी इक्वल टू 0. देअरफॉर कॉस सी इक्वल टू साइन सी. त्यामुळे सीची व्हॅल्यू कॉस सी इक्वल टू साइन सी, तर सीच्या व्हॅल्यू काय काय येणार आहे π/4 5 π/4 9 π/4. इथे तुम्ही आलेले अँगल्स यूज केल्यानंतर तुम्हाला समजेल की ते इक्वल टू हे येणार आहे. ओके, त्यामुळे π/4 5 π/4 9 5/4 13 π/4 अँड सो ऑन येणार आहे. ठीक आहे, पण सीच्या व्हॅल्यू ह्या आल्या, पण त्यातल्या कोणत्या पॉईंटसाठी ते रोल्स थेरम काय होणार आहे व्हेरीफाय होणार ते बघूया. बट सीची व्हॅल्यू काय π/4 आणि 5 π/4. ओके,
पाय 4 आणि 5 पाय अपॉन 4 0 टू पाय मध्ये असणार आहे. पण 9 पाय अपॉन 4 म्हणजे किती येणार आहे 2 पायच्या पुढे जाणार आहे. मग ते 2 पायच्या पुढे जात असेल तर काय उपयोग नाहीये. म्हणजे c इक्वल टू पाय बाय 4 आणि 5 पाय अपॉन 4 साठी काय होणार आहे रोल्स थेरम काय होतोय व्हेरीफाय होतोय. ओके, लक्षात ठेवा. अजूनही सांगतो रोल्स थेरमच्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर एक पॉईंट त्या क्लोज इंटरव्हल AB ओपन इंटरव्हल AB मधला घ्यायचा. ओके, सच दॅट FDC इक्वल टू 0 ती कंडिशनचा वापर करून C ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती C ची व्हॅल्यू त्या ओपन इंटरव्हल AB मध्ये येत असेल तर रोल्स थेरम काय होतो व्हेरीफाय होतो. ओके, इथं आपल्या C च्या व्हॅल्यू भरपूर येतात पण त्यातल्या पहिल्या 2 पॉईंटसाठीच काय होतं रोल्स थेरम काय होतोय व्हेरीफाय होतोय. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. डिस्कस द ऍप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम फॉर द फंक्शन f of x equal to x raised to 2 pi upon 3 x belongs to close interval -1 to 1. इथे तुम्हाला फसवलंय, काही वेगळं काही नाही. इथे पण आपल्याला पहिल्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होते का ते बघायचं, कारण की डिस्कस द ऍप्लिकेबिलिटी अप्लाय होतो का रोल्स थेरम अप्लाय होतो का ते बघायचं आहे. ओके, मग ते रोल्स थेरम अप्लाय केव्हा होणार ज्यावेळेस पहिल्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर. ओके, ठीक आहे. मग पाहूया 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात का नाही ते. f of x इक्वल टू काय दिले x raised to 2 pi upon 3 is continuous at every of -1 to 1. ओके, कारण ते पॉलिनॉमियलच आहे, पॉलिनॉमियल असल्यामुळे काय असणार ते कंटिन्युअस असणार आहे. ओके, ठीक आहे. मग f of x इक्वल टू x raised to 2 pi upon 3. ओके, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं 2 upon 3 x raised to -1 upon 3 इक्वल टू. मग इथं का हे पॉलिनॉमियल हे कंटिन्युअस आहे पण इथला इंटिजर पॉलिनॉमियल असं म्हणू शकत नाही, पण इथला काय इंटिजर बघा, हा इंटिजर आहे का नाही यावर रॅशनल नंबर आहे. ओके, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण की काय ना 2 pi upon 3 x raised to -1 upon 3 म्हणजे देअरफॉर काय 2 upon 3 x raised to 1 upon 3. मग ॲज इथे आपल्याला काय विचारलं -1 to 1, मग त्यामधला कोणत्या एका पॉईंटसाठी मग मी काय घेतलं 0 पॉईंट घेतला. ओके, यामधला काय -1 to 1 मध्ये 0 होतोय, मग 0 घेतला. ॲज x टेन्स टू 0 म्हणजे राईट हँड साईडला जातो. ओके, ॲज x टेन्स टू 0 लिमिट घेतलं. ओके, राईट हँड लिमिट घेतलेलं. ओके, ॲज मग देअरफॉर f'(x) तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की डिफरन्शिएबल म्हणजे काय असतं की लेफ्ट हँड लिमिट इक्वल टू राईट हँड लिमिट पाहिजे. ओके, मग मी पहिल्यांदा प्रथम काय घेतलं इथं राईट हँड लिमिट घेतलं, पॉईंट काय घेतलं 0. ओके, मग f'(x) टेन्स टू कुठे जाणार आहे पॉझिटिव्ह 0ला. बघा 2 upon 3 इंटू इथं पॉझिटिव्ह म्हणजे 0 म्हणजे 2 upon 0 का असतो इन्फिनिटी, त्यामुळे इथं f'(x) कुठे जातोय इन्फिनिटीला. पण लेफ्ट हँड लिमिट घेतलं तर x टेन्स टू 0 मायनस इम्प्लाइज f'(x) कुठे जाणार आहे मायनस इन्फिनिटीला. ओके, पण मी म्हटलं काय की डिफरन्शिएबलचा मिनिंग काय की लेफ्ट हँड लिमिट इक्वल टू राईट हँड लिमिट. इथे येते का नाही, कारण इथं इन्फिनिटी जातो आणि इथं मायनस इन्फिनिटीला, त्यामुळे f'(x) डज नॉट एक्झिस्ट. त्यामुळे देअरफॉर f of x इज नॉट डिफरन्शिएबल ॲट x इक्वल टू 0. त्या 0 साठी काय होणार आहे डिफरन्शिएबल आहे का नाही आहे. देअरफॉर f of x इज नॉट डिफरन्शिएबल इन ओपन इंटरव्हल -1 to 1. ओके, इथं कंटिन्युअस आहे पण इथं डिफरन्शिएबलच नाही आहे, दुसरीच कंडिशन इथं सॅटिस्फाय होत नाही, त्यामुळे इथं रोल्स थेरम अप्लाय होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. Discuss the applicability of Rolle's theorem for the following function f of x equal to 2 plus x minus 1 चा स्क्वेअर x belongs to close interval 0 2. ओके, म्हणजे दिले ते फंक्शन लिहून घेतलं आणि हे पॉलिनॉमियल आहे कारण 2 प्लस हे एक्सपान्शन केलं तर काय येणार ते पॉलिनॉमियल फंक्शनच येणार. ओके, हेन्स इट कंटिन्युअस, पॉलिनॉमियल कंटिन्युअस असतो आणि हा डिफरन्शिएबल ऑन क्लोज इंटरव्हल 0 2. ओके, पॉलिनॉमियल आहे पण ते पॉलिनॉमियल का म्हणतो लगेच ते तुम्हाला डाऊट येणार तर डिफरन्शिएबल, पण डिफरन्शिएबलला कारण त्याची पॉवर काय येणार आहे आपली इंटिजर येणार आहे. ओके, म्हणजे नॅचरल नंबर येणार आहे, त्यामुळे ते काय असणार डिफरन्शिएबल. नाव f of 0 इक्वल 2 प्लस f of 0 फाइंड करून घेतला कारण काय एक आहे 0 दिलेला आहे, मग x ठिकाणी 0 पुट केला 2 प्लस 0 मायनस 1 चा स्क्वेअर किती येणार 2 प्लस 1 3. f of 2 प्लस x ठिकाणी काय पुट केलं 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मग 2 प्लस 1 3. त्यामुळे f of 0 इक्वल टू f of 2 म्हणजेच काय असणार तिन्ही कंडिशन काय होतात आपला सॅटिस्फाय. दस द फंक्शन ऑफ f सॅटिस्फाय ऑल द कंडिशन्स ऑफ द रोल्स थेरम, हेन्स द रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल. ओके, लक्षात ठेवा की रोल्स थेरम केव्हा अप्लाय करतात ज्यावेळेस पहिल्या 3 कंडिशन काय व्हायला पाहिजे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. त्याच 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर रोल्स थेरम व्हेरीफाय व्हायला पुढे ते 3 कंडिशन अगोदर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे.
ओके. आणि व्हेरीफाय करण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, पहिल्या 3 कंडिशन चेक करायच्या. त्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर काय घ्यायचं की देन देअर एक्झिस्ट पॉइंट C बिलॉंग्स टू ओपन इंटू AB सच दॅट एफ डॅश इक्वल टू 0. ती कंडिशनचा वापर करून C पॉइंट फाइंड करायचा आणि तो C पॉइंट त्या ओपन इंटू AB मध्ये येत असेल तर रोल्स थेरम काय होतो, व्हेरीफाय होतो. त्यावरचे आपण एक्झाम्पल हे पाहिलेले आहेत. ओके, ठीक आहे. मी ज्यावेळेस एक्झाम्पल देतो त्यावेळेस प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. जिथे डाऊट येत असेल तिथे मला नक्की विचारा. ओके, इथे आपला रोल्स थेरम हा पॉइंट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण LMET बघणार आहोत, म्हणजेच लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. त्यावरचे स्टेटमेंट, जॉमेट्रिक सिग्निफिकन्स व त्यावरील एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.